खेड तालुक्यातील चास येथून काही जणांनी 2.5 वर्षांपूर्वी संगनमत करून एका तरुणास अपहरण करून नेले। घरच्याकडून शोध चालू असताना संबंधित व्यक्ती सापडली, परंतु अपहरण करणाऱ्या मंडळींनी शनिवारी 23 ऑगस्ट रोजी पुन्हा त्याला नेण्याचा प्रयत्न केला। यावेळी चासमधील नागरिकांच्या लक्षात सदरची बाब आल्यानंतर मोठा जमाव जमला व चास गावात आलेल्या संबंधित लोकांना पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले। याबाबत खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 वर्षांपूर्वी 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टोकेवाडी कडूस तालुका खेड येथील फाट्यावर प्रवीण उर्फ नागेश मधुकर टोके वय 43 राहणार गुंजवठा चास तालुका खेड हा उभा असताना तो मतिमंद असल्याचा फायदा घेऊन बंडू साहादू साळुंके राहणार वडगाव पाटोळे तालुका खेड, सचिन रघुनाथ चव्हाण राहणार कडूस व इतर 2 अनोळखी इसम यांनी त्यास पळवून नेऊन त्यास अंदोरी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे एका इसमाकडे सोडून दिले। त्या इसमाने प्रवीण उर्फ नागेश याच्याकडून दिनांक 23 एप्रिल 2023 पासून दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत त्याला डांबून ठेवून त्याच्याशी गुलामाप्रमाणे वागणूक केली। त्याच्याकडून वेठबिगारीप्रमाणे संबंधित इसमाने गायीचा गोठा साफ करणे, तसेच सरपण आणणे, गायीचं गवत आणि चारा आणणे, गायीला पाणी पाजणे अशी कामे करून घेतली। काम न केल्यास त्याला मारहाण करून त्याच्या पाठीवर, हातावर आणि कानावर सळईने चटके दिले। या प्रकरणी बंडू साहादू साळुंके राहणार वडगाव पाटोळे, सचिन रघुनाथ चव्हाण राहणार कडूस व इतर 2 अनोळखी इसम यांच्यावर खेड पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गरीबाला न्याय हा मिळायलाच पाहिजे। 2.5 वर्षानंतर आमचा भाऊ भेटलेला आहे आम्हाला। तर तो मिसिंग झाला होता 2.5 वर्षापूर्वी। तर आम्ही भरपूर शोध घेतला, परंतु आम्ही नंतर शोध घेऊन सुद्धा आम्हाला काही हाती सापडलं नाही, म्हणून आम्ही म्हणजे शोध थांबवला होता त्याचा। परंतु 2.5 वर्षानंतर अचानक आम्हाला शिरवळ पोलीस स्टेशनमधून फोन आला की असा व्यक्ती इथे सापडलेला आहे शिरवळ पोलीस स्टेशनला। तर त्याला घेण्यासाठी म्हणजे त्यांनी मग चौकशी केली आमच्याकडे। तर आमच्या भावांनी लगेच कॉन्टॅक्ट करून तिथले पोलीस पाटील ते सगळं हे करून त्याला तिथून आम्ही घेऊन आलो। घेऊन आल्यानंतर 2 दिवसापूर्वी त्याला आपण आणलेलं आहे आणि आम्ही इथं पोलीस स्टेशनला येणारच होतो, पण काही कारणास्तव यायला जमलं नाही इथं आणि आज येणारच होतो आम्ही। तर ती जी लोक ज्यांनी त्याला नेलं होतं किडनॅप करून, म्हणजे ज्या लोकांनी खिसाडी लोकांनी त्याला नेलं होतं, ती लोक इथं येऊन पुन्हा आमच्या गावात येऊन आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करत होते की हा व्यक्ती इथं आहे का, आलाय का। तर असं करताना ते सापडले। तर आता थोडक्यात काय आहे, तर त्यांना गावाच्या लोकांनी पकडलं सगळ्यांनी। तर त्यांचे मोबाईल